प्रॅक्टिस सेट 3.2 त्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे एन टर्म ऑफ अँड AP अंकगणिती श्रेणीचं एनवे पद काढायचं आहे. आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये शिकलेलो आहोत की अंकगणिती श्रेणी कशी ओळखायची. अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, तर दोन क्रमागत पदांमधील फरक हा स्थिर असला पाहिजे. डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कॉन्स्टंट. आता इथे एक मी प्रश्न लिहिलेला आहे 5, 8, 11, 14. इट इज अ अरिथमेटिक प्रोग्रेशन. 3 चा डिफरन्स आहे. व्हॉट विल बी 100 टर्म. 100वे पद काय असेल. हा जर आपण विचार केला तर 3-3च्या फरकानं आपण पद वाढवलं आणि 100वे पद काढत बसलो तर खूप वेळ लागेल. मग यासाठी काही सूत्र आपल्याला लिहिता येईल का हे आपण पाहणार आहोत. मग हे सूत्र आपण कसं तयार झालं हे अगोदर पाहणार आहोत. इथे अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी कोणत्या स्वरूपात आहे. T1, T2, T3, T4, T1, T2, T3, T4 and so on. T1 means A. T1 means A. पहिलं पद म्हणजेच आपण ते कशाने दाखवतो, A या अक्षराने दाखवतो. दुसरं पद काढताना आपण काय करतो, सेकंड टर्म काढताना T1 प्लस D. T1 मध्ये आपण D मिळवतो. T1 आपल्याला मिळालेला आहे A प्लस D. थर्ड टर्म T2 प्लस D. T2 काय मिळालेलं आहे आपल्याला, A प्लस D प्लस हा D. देन वी गेट A प्लस 2D. याचा मिनिंग काय होईल, 2 चा A प्लस 3 मायनस 1. याचा मिनिंग काय होईल आपल्याला, A प्लस 2 मायनस 1. सिमिलरली T4 वी गेट T3 प्लस D. T3 मध्ये D मिळवला. T3 काय आहे आपला A प्लस 2D. त्यामध्ये D मिळाला A प्लस 3D. 3 मीन्स 4 मायनस 1. 4 minus 1. Similarly, we get Tn is equal to A plus here n term, then here n minus 1D. This is our formula to find n term of AP. Here A means first term. A म्हणजे काय, पहिलं पद, अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद. D means common difference, सामान्य फरक. N means number of term, position of term. So we get formula Tn is equal to A plus in the bracket n minus 1 bracket complete D. Tn बरोबर A अधिक n वजा 1 कंस पूर्ण D. तर हे आपल्याला अंकगणित श्रेणीची nवे पद काढण्याचे सूत्र भेटलेले आहे. आता आपण इथंच लिहिलेले हे उदाहरण पाहूया. 100 टर्म काय असेल हे सूत्रावरून आपण पाहूया. A मीन्स फर्स्ट टर्म, 5. D मीन्स कॉमन डिफरन्स, सामान्य फरक. 3 ने वाढत गेलेला आहे पद. 8 minus 5 3. अँड व्हॉट विल बी द 100 टर्म. कितवं पद विचारलेलं आहे आपल्याला, 100वे पद विचारलेलं आहे. पोझिशन ऑफ n टर्म म्हणजेच n इज इक्वल टू 100. अँड वी फाइंड फॉर्म्युला Tn इज इक्वल टू
a plus n minus 1 bracket complete d. Put the value t 100 टर्म आपल्याला शोधायचे. a5 plus in the bracket 100 minus 1 bracket complete into 3. 5 is equal to 100 minus 1 99 into 3. पदावली शिकलेला आहात. पहिली क्रिया ही गुणाकाराचीच करायची आहे. बाय मिस्टेक यांची बेरीज करतात मुलं आणि गणित चुकतं. अगोदर गुणाकार आणि मग बेरीज. 5 अधिक याचा गुणाकार करा 297. 297 अधिक 5 302. What will be the 100 term? 100 term will be 302. Practice set 3.2 फर्स्ट एक्झाम्पल विचारलेला आहे. Decide following sequence is an AP. If it is an AP, find 20 term of progression. खालील क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही ठरवा आणि असेल तर त्याचं 20वे पद काढायला सांगितलेलं आहे. तर आपण बघूया, ठरवूया. तिथे पहिलं पद फर्स्ट टर्म -12, सेकंड टर्म -5, थर्ड टर्म 2, फोर्थ टर्म 9, फिफ्थ टर्म 16. डिफरन्स t2 minus t1 -5 minus 12 minus plus 12 7. Difference t3 minus t2 2 minus in the bracket -5 2 plus 5 7. Difference t4 minus t3 9 minus 2 is equal to 7. D is equal to t5 minus t4 16 minus 9 is equal to 7. आपण काल शिकलेलो आहोत की अंकगणिती श्रेणी कशी ओळखायची. पुढच्या पदातून मागचं पद हे काय करतोय आपण वजा करतोय. तर तो फरक कितीचा आलेला आहे वजा वजा अधिक 7 7 7चा म्हणजे इट इज अँड AP. इट इज अँड AP. क्वेश्चन विचारलेला आहे इफ इट इज अँड AP फाइंड 20 इन टर्म ऑफ प्रोग्रेशन. जर ही AP अंकगणिती श्रेणी असेल तर आपल्याला कितवं पद काढायचं आहे 20वे पद काढायचं आहे. फॉर्म्युलाचा यूज करूया आपण. आपला फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू a plus n minus 1 bracket complete D. Then a is equal to -12. We get D is equal to 7. Formula Tn is equal to a plus in the bracket n minus 1 bracket complete D. What is a? -12 plus n. n काय आहे आपला which term 20th term means n 20. 20 minus 1 bracket complete into 7 -12 plus 19 into 7. First multiplication will be first -12 plus 19 into 7 133 plus minus 133 minus 12 121. What will be the 20th term? 20th term of AP
is 121. अंकगणिती श्रेणीचे 20वे पद 121 आहे. दुसरं उदाहरण आहे. थर्ड एक्झाम्पल, गिवन AP अरिथमेटिक प्रोग्रेशन 12, 16, 20, 24. फाइंड 24 टर्म ऑफ एन AP. आपल्याला या अंकगणिती श्रेणीसाठी 24वे पद शोधा. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे, ठरवायला सांगितलेलं नाही. ऑलरेडी ही अंकगणिती श्रेणी आहे. इट इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग आपण फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 12. डिफरन्स बिटवीन टू कॉन्सेक्युटिव्ह टर्म्स, दोन पदातील फरक 16तून 12 गेले 4. पुढच्या पदातून मागचं पद वजा करतोय आपण. N कितवं पद शोधायला सांगितलेलं आपल्याला? 24वं पद शोधा. म्हणजे N इज इक्वल टू 24. Tn इज इक्वल टू फॉर्म्युला A प्लस इन द ब्रॅकेट N प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट D. Put the value. A is equal to 12, N is equal to 24 minus 1 into D4. 12 plus 23 into 4. +12 + 92, 104. Therefore, T24, we get 24 term is 104. 24वं पद 104 आहे. फॉर्म्युलामध्ये आपल्याला किमती घालायचे, तर फॉर्म्युलामध्ये आपल्याला 4 कन्सेप्टमध्ये आपल्याला किमती भरायच्या आहेत. आपल्याला काय काय माहिती असणं गरजेचं आहे. Tn, A, N and D. यातल्या 4 पैकी किती कन्सेप्ट दिलेले असतील आपल्याला? 3 दिलेले असतील आणि चौथी आपल्याला काढायची आहे. क्वेश्चन नंबर 4. फाइंड 19 टर्म ऑफ एन AP. अंकगणिती श्रेणीचे 19वे पद शोधा. ही अंकगणिती श्रेणी आहेच, फरक स्थिर आहे, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे. इथे A फर्स्ट टर्म 7, पहिलं पद किती आहे? 7, हे अक्षराने दाखवलं जातं. D फरक पुढच्या पदातून मागचं पद आपण वजा करणार आहे. 13 वजा 7 6. N कितवं पद काढायला सांगितलेलं आहे आपल्याला? 19वं. म्हणजे N किती असणार आहे इथे? 19. सूत्र Tn बरोबर A अधिक N वजा 1 कंस पूर्ण D. A ची किंमत किती आहे? 7 कंसात 19 वजा 1 कंस पूर्ण D ची किंमत आहे 6. 7 अधिक 19 मधून 1 गेला 18 गुणिले 6. 7 अधिक 18 गुणिले 6 108. 108 अधिक 7 115. म्हणजेच आपल्याला इथं 19वं पद हे 115 भेटलेलं आहे. 19 टर्म is 115. चौथा प्रश्न विचारलेला आहे. फाइंड 27 टर्म ऑफ एन AP. अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. इथं श्रेणीचं निरीक्षण केलं तर 9, 4, वजा 1, वजा 6, वजा 11, 9, 4, -1, -6, -11 and so on. First term means A 9. Difference 4 - 9
इज इक्वल टू -5. हे महत्त्वाचं आहे की ही जी श्रेणी आहे ती कमी कमी होत गेलेली आहे. निरीक्षण करायचं आहे म्हणजे फरक हा वजामध्ये येईल. तुम्ही 5 जर फरक लिहिला तर गणित खाली पूर्णपणे तुमचं चुकणार आहे. म्हणून इथे लक्ष द्यायचं आहे की श्रेणी ही काय होत गेलेली आहे, कमी कमी होत गेलेली आहे. म्हणजे डी बरोबर 4 - 9 - 5. फरक हा 0, धन किंवा ऋण असू शकतो. कितवं पद काढायचं आहे आपल्याला? n बरोबर 27, 27. Tn is equal to a plus in the bracket n minus 1 bracket complete d. Put the value t27 is equal to a 9 plus in the bracket n 27 minus 1 into d minus 5. 9 plus 27 minus 1 26 into minus 5. गुणाकार, फर्स्ट मल्टिप्लिकेशन, do multiplication, plus minus 26 into 5 130, plus minus 121. 130 मधून 9 गेले 121, मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि इथेही तुम्हाला निरीक्षण केलं तर कळेल की 27वं पद हे ऋण येणार आहे, कारण क्रमिका ही काय होत गेलेली आहे, श्रेणी ही काय होत गेलेली आहे, कमी होत गेलेली आहे. वजा 121, 27 टर्म इज मायनस 121. 27वे पद ऋण 121 आहे. 6वा प्रश्न आहे, 5 ने निशेष भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती? फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या विचारलेल्या आहेत. निशेष भाग जाणाऱ्या, मग 3 अंकी पहिली संख्या कोणती आहे? 100. 100ला 5 ने भाग जातो का? जातो. 5 20 100 म्हणजे पहिली संख्या आहे 100. 5 ने भाग जाणारी आहे म्हणजे पुढची संख्या असेल 105, त्याच्यानंतर असेल 110. आता शेवटची संख्या कोणती असेल हे आपल्याला बघायचं आहे. किती संख्या विचारलेल्या आहेत? 3 अंकी शेवटची संख्या कोणती आहे? 999. 5 ने भाग जाणारी 5ची कसोटी आहे. 1 आणि 0 आणि 5 असेल तरच त्या संख्येला 5 ने भाग जातो. म्हणजे 999 ही शेवटची संख्या आहे, तर ह्याला 5 ने भाग जाईल का? नाही. मग 900 किती असणार आहे ती संख्या? 95, कारण 1 आणि 5 आहे म्हणजे 995. ही आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. मग ह्याच्यामध्ये हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे, हे कितवं पद आहे? हे चौथं पद आहे असं म्हणू शकत नाही तुम्ही. पुढे डॉट 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 अँड सो ऑन, शेवटचं पद आहे म्हणजे एनवं पद आहे हे. याची किंमत आहे 100. फरक कितीचा? 5 ने भाग जाणारे म्हणजे 5, आणि एन माहीत नाही आपल्याला. टी एन, एनवं पद किती आहे? 995. म्हणजे आपल्याला इथे किती, हाऊ मेनी टर्म्स विचारलेले आहेत, म्हणजे नंबर ऑफ टर्म काढायचे आहेत. एन काढायचा आहे. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 कंस पूर्ण डी. एची किंमत आहे 100. टी एन किती आहे आपला? 995 अधिक एन माहीत नाही गुणिले डी 5. पुढची पायरी 995 बरोबर आपण कंस, पहिली क्रिया कोणते? कंस सोडवणे. 100 अधिक 5n वजा 5. 100तून 5 गेले किती राहिले? 95. अधिक 95चे वजा 95 होतील म्हणजे 5n बरोबर 995 वजा 95. 900 गुणिले 5चे भागिले 5. 180.
हाऊ मेनी टर्म्स? 180 natural numbers are divisible by 5. 5 ने निशेष भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत? 180. आपल्याला 7वा प्रश्न विचारलेला आहे. एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद आणि 21वे पद हे अनुक्रमे 16 आणि 29 आहे, तर 41वे पद काढा. द 11th term and 21th term of an AP are 16 and 29 respectively. Find 41 term. आपल्याला 41 टर्म शोधायचे, फाइंड आउट करायचे, म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म ए अँड डी माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला इथं काय दिलेलं आहे? 11th टर्म, 11वे पद, म्हणजे ह्याचा अर्थ काय? T11 किती आहे? 11 टर्म ऑफ एन AP 16. 11वे पद हे किती आहे? 16 आहे. म्हणजे इथे एन ची किंमत किती आहे? 11. मग आपण TN या सूत्राचा वापर करूया. TN बरोबर A अधिक N वजा 1 कंस पूर्ण D बरोबर A ची किंमत माहीत नाही. T11 कितवं पद आपल्याला माहिती आहे? 11व. T11 बरोबर N11 वजा 1 कंस पूर्ण D. T11 ची किंमत, T11 ची किंमत आहे 16. 16 इज इक्वल टू A प्लस 11 minus 1 10D. We get this equation. A plus 10D is equal to 16. We do numbering first, then second, T21 11व पद आपल्याला माहिती होतं. आता 21व पद. T21 टर्म किती आहे? 29. 21व पद आहे 29. Here value of n 21. Then Tn is equal to A plus n minus 1 bracket complete D. T21 is equal to A plus 21 minus 1 bracket complete D. Value of T21 29. A plus 20D, A plus 20D is equal to 29. Second equation. Solving first and second equation. Subtract equation 2 minus 1. दोन वजा 1 करू. A ला A कॅन्सल होईल, म्हणून आपण समीकरणांची काय करतोय? वजाबाकी करतोय. A plus 20D is equal to 29. A plus 10D is equal to 16. Subtracting, sign changing. A ला A cancel. 20 minus 10D, 10D is equal to 13. Therefore D is equal to 13 upon 10 means 1.3. Put D is equal to 1.3 in equation 1. D बरोबर 1.3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. काय मिळेल मग आपल्याला? A अधिक 10 कंसात 1.3 बरोबर 16. A अधिक 10 कंसात 1.3 बरोबर 16.
ए प्लस 10 इंटू 1.3, 10 गुणिले 1.3 म्हणजे 130, तेरून 130, त्यातला पॉईंटमुळे एक शून्य जाईल, 16, म्हणून ए बरोबर 16तून 13 गेले, किती आले? 13. एची आणि डीची किंमत आपल्याला भेटलेली आहे. आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे? 41 टर्म काढायची आपल्याला. T41 means n is equal to 41. We use formula Tn is equal to a plus in the bracket n minus 1 bracket complete d. T41 is equal to a ची व्हॅल्यू आहे 13 plus 41 minus 1 into d 1.3. 13 plus 40 into 1.3. First multiplication. 13 चौक 52, वरचा एक शून्य पॉईंटमुळे निघून जाईल. 13 plus 52 65. म्हणजे आपल्याला 41 टर्म भेटलेली आहे 65. 41 टर्म इज 65. 41वे पद आपल्याला किती भेटलेले आहे? 65 भेटलेले आहे. ए आणि डी माहीत नव्हता, तो माहीत करून घेतला आणि TN चा फॉर्म्युला यूज केला. 8वा प्रश्न आहे 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणीमध्ये कितवे पद वजा 151 आहे? 11, 8, 5, 2 in this AP which term is -151. म्हणजे आपल्याला इथं n ची किंमत काढायची. इथं ए किती आहे? 11. पहिलं पद म्हणजे ए. फरक क्रमिका कमी कमी होत गेलेली आहे. 8 वजा 11 वजा 3. 3 ने कमी कमी होत गेलेली आहे, म्हणजे फरक हा किती असणार आहे? -3. d इज इक्वल टू -3. कितवे पद आपल्याला माहित नाहीये, म्हणजे आपण n वे पद, n टर्म -151 and we find out n. What is the formula of Tn? A plus n minus 1 bracket complete d. Put the value Tn. What is the value of Tn? -151. A is equal to 11 in the bracket. N माहित नाही, we find out n. d into -3. Solve bracket. -3 into n -3n. -3 into -1 minus plus. 11 plus 3 करूया आपण. 14 minus 3n. प्लस 14 चे -14 होतील. -3n is equal to -165. minus plus sign biggest number, minus cancel. n is equal to 165 divided by 3. We get 55. How many terms? 55. Which term is a number of -151? 55 term is -151. 55वे पद हे वजा 151 असेल. 3 ने क्रमिका कमी होत गेलेली आहे, म्हणजे नंतरचं पद हे वजामध्ये असणार आहे आपलं. वजा 151. n ची व्हॅल्यू ही नेहमी आपली कशी येणार आहे? धनच असेल. Ninth question in natural number from 10 to 250. How many are divisible by 4? 10 ते 250 च्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती?
मग आपल्याला काय ह्याच्यामध्ये 10 ते 250. मग 10ला 4ने भाग जातो का? नाही जात. 11ला जातो का? नाही. 12, 4च्या पड्यात 12 आहेत, 4च्या टेबलमध्ये 12 आहेत. 4ने भाग जाणाऱ्या म्हणजे 12 नंतर 4च्या फरकाने 16, 20, 24 असं आपल्याला कितीपर्यंत जायचंय? 250. 250ला 4ने भाग जातो का? तुम्ही लावून बघा, जाणार नाही. आपण 10च्या पुढे, इथे तुम्हाला एक आयडिया सांगते, 10च्या पुढे आपण कितीने आलो? 2ने आलो. मग 250च्या मागे 2ने जावा, 248. त्याला मात्र 4ने भाग जाईल, 248. 4 सक 24, 4 दुणे 8. मग हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे, हे चौथं पद आहे. हे कितवं पद आहे? तर हे nवं पद आहे. हे माहित नाही, मध्ये पद आहेत. आपल्याला ते काढायचंय, ते कितवे पद आहे. a ची किंमत, व्हॅल्यू ऑफ a 12. डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स 4. tn बरोबर 248. tn बरोबर 248 आणि आपल्याला n बरोबर काढायचं आहे. tn बरोबर a अधिक n वजा 1 कंस पूर्ण d. पुट द व्हॅल्यू ऑफ tn 248. 12 प्लस n minus 1 into 4. 12 plus 4n minus 4. 12 minus 4, 8. 8 plus 4n. 8 minus होतील. 4n is equal to 248 minus 8. 4n is equal to 200. n is equal to 200 divided by 4. We get 50. How many numbers? 50 numbers are divisible by 4. Divisible by 4 between 10 to 250. किती संख्या आहेत? 10 ते 250च्या दरम्यान भाग जाणाऱ्या 50 संख्या आहेत. Last question. In an AP, 17 term is 7 more than its 10 term. Find common difference. अंकगणिती श्रेणीचे 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा. म्हणजे याचा अर्थ काय? T17 is equal to T10 plus 7. 17वे पद 10व्या पदापेक्षा कितीने जास्त आहे? 7ने. मग आपण इथे यूज करूया फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू d इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू d प्लस 7. a प्लस व्हॅल्यू ऑफ n 17 मायनस 1 इंटू d. a प्लस here value of n 10 minus 1 into d plus 7. a cancel. Solve this bracket. 17d minus d is equal to 10d minus d plus 7. Here 17d minus d, 16d. Here 10d minus d, 9d plus 7. 9d minus होतील इकडे 16d minus 9d is equal to 7.
Therefore, 7D is equal to 7. Then we get value of D is equal to 1. 7 1 7. 7 एक्के 7. सामान्य फरक हा किती आलेला आहे आपला? 7. Common difference is 7.